या ठिकाणी बाहेर, तर ते कसं असतं आपलं? या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रम पूर्वीपासून शेळके मानकरी परिवार तो आयोजित करीत असतो. त्यामुळे संपूर्ण नियोजन त्या ठिकाणी शेळके मानकरी परिवाराचं असतं. आता हे मंदिराचा जर विचार केला तर तुकाई गड म्हणजे हे गडावरती मंदिर आहे, तर इथं पाण्याची सोय आपण कशा पद्धतीने केली आहे? या ठिकाणी कैलासवासी शाजीराव कोंडाजी घनवट यांनी त्यांच्या पाझर तलावाशेजारची 2 गुंठे जागा ग्रामपंचायतला बक्षीसपत्र दिलेली आहे आणि ग्रामपंचायतने या ठिकाणी मंदिराच्या समोरच्या साईडला पाण्याची टाकी बांधलेली आहे. त्या टाकीमधून या ठिकाणी संपूर्ण मंदिराचा परिसर आहे त्याला पाणी भेटत आहे. आता शेवटचा प्रश्न माझा असा की जो पालखी सोहळा आहे आपला, दसऱ्याच्या दिवशी जी पालखी निघते ती किती वाजता निघते, तिचा पालखीचा मार्ग कसा असतो आणि कुठं जाऊन ती पालखीची मिरवणूक होते? या ठिकाणी सर्व मानकरी शेळके मानकरी परिवाराचे सदस्य साधारणपणे 11 वाजता शेळके मानकरी परिवाराचा वाडा वाडेगावांमध्ये आहे त्या ठिकाणी जमतात. त्या ठिकाणी पालखी मंदिर आहे. त्या ठिकाणी पालखी स्वच्छ करून सर्व मानकरी एकत्र येऊन पालखी सजवून या ठिकाणी गावाला प्रदक्षिणा घालून मंदिरामध्ये आणतात